मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट होणार आहे। थोडाच वेळापूर्वी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांची भेट महत्त्वाची मानली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सागर बंगल्यावरती जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। राजकीय दृष्ट्या ही भेट फार महत्त्वाची मानली जाते। आरक्षण विषयावरती चर्चा झाल्यानंतर राजकीय भेटी आणि बैठकांना वेग आलेला आहे। अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। अक्षय, थोड्याच वेळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांची सुद्धा भेट येते। अनेक राजकीय घडामोडींना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती वेग आल्याचं पाहायला मिळतंय। तृप्ती, आपण जर बघितलं तर दोन महत्वाचे मुद्दे, दोन महत्वाचं औचित्य आजच्या मुख्यमंत्र्यांचं स्वतः सागर या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यामागे आहेत। एक, आज देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि दुसरं, काही वेळापूर्वीच शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट झालेली आहे। स्वाभाविक आहे, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी सागर बंगल्यावर जातील त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील। मात्र हे तितकंच खरं आहे की ज्यावेळी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांची भेट होत आहे, यावेळी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील आणि त्या तपशिलावरती चर्चा या दोन नेत्यांमध्ये होईल। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यासोबतच शरद पवार यांनी ज्या काही मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर केलेल्या आहे, की जी काही चर्चा तुम्ही, जी काही आश्वासनं मनोज जरांगे पाटील यांना दिली, सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जी चर्चा झाली, त्यासोबतच लक्ष्मण हाके आणि सरकार यांच्यात काय चर्चा झाली, सरकारने त्यांना काय आश्वासन दिली हे आम्हाला कळू द्या, त्यानंतर आमची सहकार्याची भूमिका नक्कीच असेल, अशा पद्धतीची चर्चा या मुख्यमंत्री आणि शरद पवार या दोघांमध्ये झाली। यानंतर मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची जी भेट होईल यामध्ये ही चर्चा केली जाईल आणि मराठा आरक्षणासंदर्भात, ओबीसी आरक्षणासंदर्भात नेमका काय तोडगा काढता येईल हे देखील बघितलं जाईल। असंही सांगितलं जातं की शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे नेते किंवा विरोधी पक्ष म्हणून येत्या काळात ज्या काही आरक्षणासंदर्भातल्या बैठका होतील त्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे। त्यामुळे लवकरात लवकर अशी एखादी बैठक आयोजित करायची का याबाबत लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं जाऊ शकतं। धन्यवाद अक्षय, संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।